तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. वाव आजी, मी स्कूलला काय केलं, तू इथे इतकं काही काही बनवलं ते उपवासाचं. काय काय बनवलं सांग. नवरात्र आलेत की नाही, मग 9 दिवस उपवास असतात. मग 9 दिवसात ते सगळं फराळाचं खायचं असतं. आपण शेंगदाणे, साबू तांदूळ वगैरे. त्याच्यापेक्षा आपलं हे साधं, कशातही एवढा शेंगदाण्याचा वापर केला नाही आजीने. अगदी साध्या पद्धतीचं हे थाळी बनवली आजीने. आता मला सांग तू काय काय केलंय. पहिली तर खिचडी केली आहे. हा, हे गुलाबजाम आहेत उपासाचे. हां, हे काजूची भाजी आहे, हे पण उपासाची आहे. हा खरडा केला आहे तोंडी लावायला. हे कोशिंबीर आहे आणि राजगिरा भाजी मिळते आणि राजगिरा आणि बटाटा एकत्र करून ही राजगिऱ्याची भाजी केली. ही वरईची भाकरी आहे आणि खिचडीवर दही. कशी वाटली तुला थाळी. खूप छान केली. मला तर आवडली. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि हे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आम्ही, नक्की बघा. हां, चला आता ही उपवासाची थाळी झाली आहे. तर आता पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बाय बाय.